लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळास येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। तुका मने नामा पासी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू
सर्वेश्वरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्ञान संच ज्ञान मूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेव दया वंचमूर्ती नातम वंदे पुनः पुनः सरस्वती महावाक्ये विद्यां कमललोचनी विश्वरूपे विशालात्मे विद्यां देहि नमस्तुते जेने पंढरी सारिखाची आपुला परिसर केला वैकुंठादि विठ्ठल सका सोयरा जोडला विरक्ती भूतळवटी जोका विख्यात हा बोदला श्री संत मारुती बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत घातला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी राधा मेरी स्वामिनी मैं राधी जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास राधा मेरी मात है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। ओ राम नाम में लीन है देखत सब में ताके पद वंदन करो जे 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 श्री मोतीराम विठाला 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 लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला वैराग्याचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु इहलोकातील तारू चैतन्याचा चितकळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा पुतळा असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी
आपल्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या पाया पडून सांगालेत, माय बाप हो लागोन या पाया विनवितो तुम्हाला आणि करटाळी बोला मुखी नाम. एका साधकाने प्रश्न केला, का हो तुकोबराय तुम्ही आम्हाला त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी सांगता ना, आम्ही करण्यासाठी तयार आहेत. आम्ही त्या भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर आमचा फायदा काय? या जगतामध्ये प्रत्येक जीवाला काही नाही तर काही फायदा असा वाटायला. मग त्या साधकाने प्रश्न केला, साधक तुकोबराय एवढ्या मोठ्या अधिकाराचे होते, मग साधक ही तेवढ्यात लायकीचा असेल ना. मग तुकोबरायला ते साधक म्हणू लागला, तुकोबराय तुम्ही आम्हाला भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी सांगता, आम्ही करण्यासाठी तयार आहेत, मान्य आहे, आम्ही करू, आमचा फायदा काय? त्यावेळेस तुकोबराय जगद्गुरु तुकोबराय त्यांना सांगू लागले, दादा तुमच्या पाया पडतो हो, तुम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करा. अहो करण्यासाठी तयार आहेत. या जगतामध्ये काही एक देव आहे का? अनेक देव देवता आहेत. आम्ही नेमकं कोण्या देवाचं नामचिंतन करायचंय त्याचं नाव तरी सांगा ना. त्यावेळेस तुकोबरायने सांगितलं, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा असा सोहळा नाहीये. ते आपल्या पंढरपुरात आहे, आपल्या गावाकडे का. महाराज रात्रंदिवस नामचिंतन केलं ना. पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी, मला वेळच कमी दिलाय महाराजांना. विठाला आम्ही त्या विठ्ठलाचं नामचिंतन करण्यासाठी तयार आहे. त्या विठ्ठलाला काही एक नाव आहे का? विठ्ठलाला एक नाव आहे का? अनेक नाव आहेत. आम्ही घ्यायचंय तरी कोणचं? त्यावेळेस तुकोबराय म्हणले, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. तुम्हा आम्हाला जर वैकुंठाला जायचं असेल ना, तर हे 3 नावापैकी एक नाव निवडायचं आणि त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. मान्य आहे, आम्ही करण्यासाठी तयार आहेत. बरं तुम्ही आम्हाला सांगायले काही तर सगळेला सांगायले. त्यावेळेस तुकोबराय म्हणले, सकळास येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुम्ही फक्त नामचिंतन करा. या कलियुगामध्ये फक्त नामचिंतन श्रेष्ठ साधना सांगितली. एवढी साधना करा महाराज वैकुंठाला जाण्याकरता. विठाला काय करा, फक्त मला 1 तास विक्षेप करू नका. माझ्याकडे लक्ष द्या. मी माझ्या पोटाच्या बिंबीच्या देठापासून तुम्हाला सांगायलो. फक्त 1 घंटा. विठाला करण्यासाठी तयार आहे तुकोबराय आम्ही. सकळास येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सांगता मान्य आहे. नामापाशी मुक्ती आहे. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोली येले. सर्व ग्रंथाने शास्त्राने सांगितले, नामचिंतन केल्याच्या नंतर तुम्हाला मुक्ती प्राप्त होते. सर्व कळालं. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. असा सरळ सरळ साधा सोपा अभंगाचा भावार्थ तुमच्या मोरी मांडला. अभंगा बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, केवल्याचे पुतळे ज्ञानियांची श्रोमणी योग्यांची माऊली साधकांची मायबाप विश्व माऊली ज्ञान हो बाराय. श्री संत मोतीराम महाराज मारुती बाबाच्या कृपाशीर्वादातून चाललेला हा अधिक मासा निमित्त ठेवलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तेही पंढरपुरामध्ये भूवैकुंठामध्ये. आज कीर्तनाची सेवा हे मायाकडे करा, मला गरमी व्हाली. विठाला आता मी नवरदेव होईन आज आहे ना, मायाकडे करा, मला गरमी व्हाली. विठाला ऐका ना. तिसऱ्या दिवसाची सेवा छोट्याशा बालकाकडे आलेली. वास्तविक पाहता मी काही मोठा कीर्तनकार नाहीये. 55 तुमच्या कृपा आशीर्वादातून 2-4 शब्द बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. या ठिकाणी जमलेले महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक श्रोते सज्जन टाळकरी माळकरी विनेकरी प्रवचनकार रामानाचार्य भागवताचार्य
यांच्या चरणारविंद होऊन आपण कीर्तनाला प्रारंभ. माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत ज्यांना भगवंतांनी मायबाप हो गायनाचंही अंग दिलेलं आहे आणि वाजविण्याचंही अंग दिलेलं आहे. आमचे परम आदरणीय गुरुजी श्री हरिभक्त पारायण भीमाशंकर गुरुजी महाराज आंबडापूरकर, माझ्यावर नितांत भावासारखं प्रेम करणारे माझे गुरुजी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराज त्यांच्या चरणावर नतमस्तक. श्री हरिभक्त पारायण ज्यांचं काल तुम्ही कीर्तन ऐकलं ना, ते आमचे श्री हरिभक्त पारायण सुदाम महाराज सुंदर कीर्तन केले, ही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे योगेश महाराज आहेत, आमचे श्री हरिभक्त पारायण. अरे ज्यांचा बाबा आदराने जवळ घेऊन महाराज लाड करीत होते ते आमचे विष्णुपंत महाराज, ही माझ्या कीर्तनाला उपस्थित. आमचे भागवत महाराज श्री हरिभक्त पारायण मृदंगाचार्य. अहो जीव छोटा आहे मात्र मृदंग कसा वाजितोय. श्री हरिभक्त पारायण विठ्ठल ही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे बाबांचे महाराज, बाबांच्या सतत महाराज नेमाच्या सहवासात राहणारे, नेमात राहणारे आमचे गंपू महाराज जाधव पिंगळीकर, ही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत, गोलू दादा हे उभा आहे. आणि आमचे माईक सिस्टीम आले सुंदर महाराज, माईक सिस्टीम आहे, द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज. असंच मी कंदारच्या खाली त्याचं नाव घेतलं, ते पळत आलं, पाया पडून 500 नोट देऊन गेलं. तू इथं काय देऊ नको आम्हाला, तुला द्यायचंय. विठाला विठाला पुन्हा एक विशेष असा आहे मायबाप, अहो ज्ञानोबाराच्या सानिध्यात राहणाऱ्या महाराज जनाबाई आहे. अहो जनाबाईनं म्हणा ज्ञानोबाराय म्हणा अभंग, तसे आमचे श्री हरिभक्त पारायण अहो जे स्वयंपाकीही करतात आणि महाराज कीर्तनालाही उभं टाकतात. आमच्या ताई पुष्पा, आम्ही त्याला पुष्पा मायच म्हणू लागलो तितके दिवस. सुंदर महाराज पुष्पाराज हे आमच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. आमच्या ऐका ना, आमचे सोयरे म्हणजे आता मला इथं आल्यावरच कळायला आमचे सोयरे आहेत म्हणून खूप येत आहेत. हा ते आमच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. माय हे आजच्या पंक्तीचे यजमान तिडके साहेब हेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे पिंगळीकर हेही उपस्थित आहेत. तिकडे बसणारे तेही उपस्थित आहेत. सगळे उपस्थित आहेत, सगळे सगळे आहेत. आता एकदा सगळे नाव ऐका. ओ प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा रचित सो जरी गंगावती शुकारल की. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आहात आणि ज्यांनी आम्हाला महाराजांनी फोन केला, आमच्या भीमाशंकर गुरुजीने परभणीला या, आम्ही सगळेजण जमा झालो आणि जमा झाल्याच्या नंतर महाराज आमच्यावर खरंच प्रेम करणारे महाराज. अहो तुम्हाला एक संकम आहे बापू, बाबा जेवढं प्रेम महाराज बाहेरल्या लेकरावर करीत होते ना, तेवढंच लेकरावर प्रेम करणारे आमचे कृष्णा महाराज दस्तापूरकर भागवताचार्य हेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. माय बापू ऐका ना, मला तर एक आनंद एवढा वाटते, एवढा आनंद वाटते ना. बाबाचा विषयच होता, विषय एकच होता, बाबा तारीख घ्यायची ना तुला माझी तर एक कर. किती दळतोस हे सगळ्याला माहिती आहे ना, किती दळतोस. महाराज कशासाठी म्हणत होते की हे समाज आनंदानं जेव. खरंच ताई मला सांगा, कृष्णा महाराजाचे बाबाचे गुण कृष्णा महाराजाच्या अंगात उतरलेत का नाही? उतरलेत का नाही? का उतरले? स्वभाव ही तसाच आहे आणि बाबाचे सगळे गुण त्यांच्या अंगात उतरलेत का? महाराजांनी एकच सांगितलं, गुरुजीनं आम्हाला एकच सांगितलं, बाबा सप्त्यातला कोणीही माणूस येऊ द्या, त्या माणसानं घरी गेल्या म्हणा नाही गडे महाराज पंढरपुरात आमची सोय माता अशी झाली. ते म्हणते आमचं पोरग नात करायचा नाही, तशी सोय केली महाराज. खरंच महाराज, खरंच 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 बाबाचा खरंच आशीर्वाद आहे कृष्णा महाराजावर. खरंच आम्ही कसं माहितीये का, बोलतो तर आम्ही एकूण एकाला, मात्र मायबाप हो
गुरुजी खरंच आहे का नाही? म्हणजे काही होऊ द्या म्हणले, कमी पडायचं नाही. पण ते म्हणले का नाही, काही होऊ द्या, काही होऊ द्या, आता कमी पडायचं नाही महाराज. खरंच आनंद आहे. अखंड हरिनाम सप्ताह पंढरपुरात चालू आहे. आपल्या सर्वजण महाराज झुटून करायचंय आपल्याला. आपणच काय माहितीये का, एकुट्याचा नोये खेळ म्हणून मेळ जमिला. ऐका ना माय बापू, हे सगळं आपणच करायचंय. आपणच जेवायला वाढायचंय, आपणच जेवायचंय. एखाद्याला दुसऱ्याला कोणाला कोणी जास्त कमी जास्त बोललं ना तर सहन करून घ्या माय बापू. कसं असते, चढ उतार या जीवनामध्ये होतच असते, चलतच असते. सर्व एवढंच तुमच्या चरणावर माझं नतमस्तक आहे. आपला म्हणून करायचंय हे महाराज, आपला म्हणून करायचंय, करीत चालायचंय महाराज. भगवंतानी आमच्या कृष्णा महाराजाला, पांडुरंग परमात्म्यानं, जगाच्या मालकानं, विश्वाच्या जनित्यानं, ब्रह्मांडाच्या धन्यानं, पांडुरंग परमात्म्यानं असंच आमच्याकडून कृष्णा महाराजाकडून करून घ्यावं महाराज. याच्याही पेक्षा दुप्पट आमच्याकडून करून घ्यावं. फक्त आम्हाला महाराजांनी सांगा, जा पोरो हे काम करा, आम्ही करण्यासाठी तयार आहे. अहो, आम्ही महाराजाचा फोन यायच्या आधी आम्हाला महाराज सांगतात, जा रे ते करा, आम्ही पळत जातो माय बापू. कोणालाही अडचण पडू देत नाहीत महाराज. का तर आपलाच सप्ताह आहे म्हणून करायचंय. बाबानं हेच केलंय, तुम्ही आम्ही हेच करायचंय. काही करू नका माय बापू. एकच तुम्हाला इथं आल्याच्या नंतर नामचिंतन, जेवण, भोजन, त्याच एकच साधना होती महाराज. संत महात्म्याच्या संगतीत गेल्याच्या नंतर काय आहे माहितीये का तुम्हाला? एक सांगतो ऐका. हो विठाला विठाला ते राम नाम होईल घडेल भोजन नामचिंतन घडते, जेवणही भेटते. बघा ना, ओ हरी भजनी हे डवाळी करटाळी बोला मुखी नाम. 1 घंट्यात 5 चरण सोडवायचे. आता मी माझ्या पद्धतीने सोडतो, कशी सोडवायची फक्त लक्ष द्या. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. आज जगद्गुरु तुकोबारा तुमच्या आमच्या पाया पडायले. आई, ताई, अक्का लक्ष द्या. आज जगद्गुरु तुकोबारा तुमच्या आमच्या पाया पडायले. काय गरज आहे का सांगा ना? अहो, आम्हाला 4 अभंग पाठायचा महाराज, आम्ही कोणाच्या पुढे वाकलो? तुकोबाराचा एवढा मोठा अधिकार. ऐका ना, ओ काळ तुला सलाम करी, तुकया घरी तुकोबाराच्या. त्याचा का साधा अधिकार आहे का? जे तुम्हा आम्हाला काळ खाताय ना माय बाप, ते काम काळ करतय. हो तुकोबाराच्या महाराज एवढा मोठा अधिकार, एवढा मोठा अधिकार. तुकोबाराचा सामान्य अधिकार नाही महाराज. तुकोबारा वैकुंठातून 3दा खाली आले, वैकुंठातून 3दा खाली आले. मग एवढा मोठा अधिकार आहे. एवढंच नाही माय बाप, आज तुम्ही आम्ही त्या देवासाठी एवढं तरसत होत ना, देवासाठी एवढं तरसत होत ना, 24 तास बारीला लागतोत ना, ते देव तुकोबाराला नेण्यासाठी येते. का अधिकार असेल तुकोबारायचा? एवढा मोठा अधिकार असेल माय तुकोबारायचा. सांगू, तुकोबाराला नेण्यासाठी जगाचा मालक येतोय. कसा येतोय ऐका. ओ पिवळा पितांबऱ्या गगनी किती मोठा अधिकार आहे. गरज आहे तुकोबारायला? तुकोबारायला गरज आहे का आपल्या पाया पडण्याची? हेच कीर्तन तिकडं असतं, तुम्ही पुढे नसते ना, माईक घेऊन गेलो असतो तिकडं. गरज आहे का? खरं सांगा ताई, गरज आहे का? का सांगायले? का पाया पडायले? तुकोबाराय तुमच्या आमच्या माहिती आहे का? का पाया पडायले? हो पुढं न
हत्ती उडत आहे हाती. कळवळ ऐका ना माय बाप, ऐका ना. कुत्र्याला गती, माणसाला प्रगती, आणि साधूला म्हणा तुम्ही, साधूला अधोगती. म्हणून आज पाया पडायले. का पडायले सांगू का? विशेष करून ऐका, लक्ष द्या. एका चरणावर अभंग सोडी तुम्ही आता, जाऊ द्या 5 चरण, बघू पुढच्या धोंड्याच्या वर्षी. ऐका ना माय बापो, का पाया पडायलेत तुकोबारा तुमच्या आमच्या सांगू का? याच्यासाठी पाया पडायलेत माय बापो, हे पुन्हा नाही. हाय का? खरं सांगा बरं. हाय? ओ मेरु तुल्य पृथ्वी दिदल्या स्वर्ण, न मिळे कक्षान नरदे. भेटते का? म्हणून आज पाया पडेल दादा. हो तुमच्या पाया पडतो, पुन्हा भेटत नाही. यच दी घडी. ऐका ना माय बापू, पुन्हा भेटत नाही. कशामुळं तू बरा पाया पडायले? आज तुम्हाला सांग का, हे भेटत नाही म्हणून पाया पडायले दादा. हो हे भेटलंय आपल्याला, हे भेटलंय. अहो एवढंच नाही महाराज, ओ असं करती ब्रह्मादी आस इथं येण्यासाठी. आपल्याला भेटलंय ना म्हणून पाया पडायले. फक्त अभंगावर लक्ष द्या. पाया पडायले तू उभा आहे, आणि ती आस करतात इथं. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचे कसे. आपण भाग्यवान आहेत, आणि तेही पंढरपुरात आहेत. याच्यापेक्षाही भाग्यवान आहेत ते नाही. ओ स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो म्हणून पाया पडायले. फक्त लक्ष ठेवायचं पाया का पडायले, एवढंच लक्ष ठेवायचं आजच्या कीर्तनात. पाया एवढा मोठा माणूस, एवढा मोठा माणूस, गावचा सदस्य गावाकडे आला तर म्हणा मी लय मोठा माणूस आहे. काय करे का नाही? तुकोबारा साधे होते. तुकोबाराला देव नेण्यासाठी येत होते. देव का साधा आहे? काय पंढरपुरातला देव साधा आहे? मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, वृक्षाचे पान हले ज्याचे सत्ता. सांगू त्याच्या पुढे ऐका ना, अनंत ब्रह्मांड. एका रोमात याचे ब्रह्मांड, कितीतरी ब्रह्मांड एका रोमात बसतात त्या भगवंताच्या. किती मोठा असेल तो देव. बरं जाऊ दे, हेच नाही. आपण कशासाठी बेजार आहेत? खरं सांगा, कशासाठी बेजार आहेत? आपण कशासाठी बेजार आहेत? अय पुष्पा माय, कशासाठी बेजार आहेत आपण? याच्यासाठी बेजार आहेत. मग महाराज त्याची बायको महाराज फक्त लक्ष्मी आहे. विचार करा ते किती मोठा असेल. मग ते एवढा मोठा आहे तर तुकोबाराला नेण्यासाठी ते येते. म्हणजे ते तुकोबारा का साधी आहेत का? हा
का पडायलेत ऐका आता, ऐका ना का पडायलेत. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. दादा हो हे पुन्हा भेटत नाही. पुन्हा नाथ बाबा म्हणले करा रे बापानो साधना हरीचे आणि धनी करणीचे करू नका, म्हणून पाया पडायलेत. त्याच्या पुढे ऐका माय बाप हो हे आपल्याला भेटलंय, एवढं नासक हे कवा जाईल सांगता येत नाही, म्हणून पाया पडायलेत. ऐका ना याचा काय भरोसा नाही, म्हणून पाया पडायलेत. ग्रास गिळीचा ग्रास गिळीचा घास गिळे सत्ता हाती नाही. काय हातात आहे आपल्या सांगा बरं. मला एकदा येऊन गेलाय होतं का माझ्या हातात, त्यानं ठेवलंय म्हणून जमलंय. तुम्हाला कोणालाच माहित नाही मी काय बोलायलो. आता ताईलाच माहित झाले. एकदा जाऊन आलो. मग ऐका ना माय बाप विठाला बरे वेळ झाले नाही पडलो मृत्यूचे द्वारी, वाचून आलो येतोवरी आणि उरले ते हरी. मग आता तुम्ही तर चांगली आहेत की, मी मोह सांगायलो माय बापू याचं घास गिळे सत्ता नाही हाती, एक ना एक दिवस जाणार आहे. सत्य येत नाही या गोष्टी, हे आता मान्य करणार आहेत का नाही. बरं जाऊ द्या, मोह मानू नका. ज्ञानोबाराच्या 2 वया. ओ काल लाटीची येलेले ना मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटू नये. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची या सोळिया, ना म्हणून धनांजी आजी परी. एक नाही दिवस जायचे. आता ज्ञानोबाराने 2 वया दिल्या. कोबरा तुमच्या आमच्या पाया पडायले. बरं आपल्याला कळाले काय खरं तरी करते का माणूस? खरं सांगा, इमानदारीने सांगा. आता तुमच्या करते का? करी माय करते का? तू तरी एकटी करते, बाकीच्या बाया करतात का सगळा प्लॉटच्या? तरी तू घेऊ जातीस, त्याला भजन करायला होतीस. सत्य आणि हे करा आणि केल्याशिवाय काय खरं नाही. ऐका ना तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून हरविना कोणी नाही सोडविता. आणि पुत्र बंधुकांता संपत्तीचे. माझं कीर्तन एवढं सायलेंट आहे. आता मला टाइम दिला 1 घंटा. आता त्याच्यात किती सांगायचंय. माया पोटात मावानं मला वाटायला काय काय सांगू. विठाला काहीच भरोसा नाही. बरं लई लबाडायत आपण, माय लबाडायत का नाही? आहेत का नाही? आपल्याला जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण. आपण म्हणलोत का नाही देवा आम्ही तू भजन करतो रात्रंदिवस, कुठं म्हणलोत? हो एक वेळ करी
असतो तेव्हा म्हणलो तर आपण गर्भात असताना देवा फक्त एकदा, आणि ज्याच्यावर येते का संकट तीच देवाची आठवण करते. देवा फक्त एकदा र, एकदा एकदा याच्यातून काढ, एकदा म्हणते का नाही बरं. प्रत्येक माणूस ठेवा छातीवात म्हणत नाही म्हणून प्रत्येक माणूस म्हणते देवा एकदा. मग मला सांगा, प्रत्येक माणसाला माहिती आहे आपल्याला जायचंय आणि त्याच्याशिवाय आपल्याला सोडिणारा कोणी नाही. ओ नाही कुणाचे कुणी रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे रे कोणी, अंती जासले प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जासले प्राण्या माझे माझे म्हणून, सांगा बरं कोणी कोणाचं. बांधोनिया देती यमाची हाती, उशेने ते घेती काढून या. माय मी लय फास्ट चालायलो बरं का कीर्तनात, फक्त लक्ष ठेवा फक्त, कारण की मला वेळ कमी आहे म्हणून. बांधून देतात का नाही बरं? तुमच्या साखळा प्लॉटला पिंगळीचे लोक येतात का बांधायला गच म्हणून? कुठले येतात? तुमचेच असतात का नाही? मग हाय का आपले कोणी? हा मग तेच एकटा आहे, आपल्याला एकटा आहे म्हणून तो कोबर आहे. तुमच्या आमच्या पाय पडले दादा हो, ऐका ना, पाया पडतो तुमच्या. एखादा माणूस लिंतेला येऊ लागला ना, त्याचा ऐकाव माय बापू, त्याच्यात आपला फायदा असते. एखादा माणूस म्हणू लागला ना बापू करू नाही रे, हे चांगलं नसते, त्याचं ऐकलं पाहिजे, त्याच्यात आपला फायदा आहे. मग मला सांगा, एवढा मोठा माणूस तुमच्या आमच्या पाया पडायला, बरं अधिकारानं तो कोबर किती मोठे तुम्हाला सांगितले, ज्ञानानं सांगू का किती मोठे तो कोबर आहे? ओ वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एराने वहावा माता. ज्ञानानं मोठे, किती ज्ञानाने मोठे सांगू. दगदगीत जाळे अग्नी जैसा, दगदगीत जाळे अग्नी जैसा, ज्याला 6 शास्त्र 18 पुराण मुखोगत आहे. आई ज्याला 6 शास्त्र 18 पुराण मुखोगत आहे, तो काशीचा पंडित
माझ्या तुकोबराच्या चरणा नतमस्तक होते. सांगू ऐका ना. ओ तुकिता तुलनेसी आलाय का चरण ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. 6 शास्त्र 18 पुराण ज्याला मुख होते तुकोबरा ज्ञानानेही मोठे. मग तुकोबरास तुमच्या आमच्या पाया पडालेत माय बापो. तुम्हाला एक हात जोडून विनंती, तुम्ही काय करा लागो निया पाया विनवितो तुम्हाला. लागो निया पाया विनवितो तुम्हाला. सुद्धा महाराज जाऊ लागले बाहेर कीर्तना. मी म्हणलं जाता का कसं सांगा. मग मी नव्हतो का रात्री कीर्तनाला. बरं झालं राहिले बाबा. नंबर 1 कसं चांगला माणूस आहे आणि गोड माणूस आहे. स्वभाव चांगला आहे महाराज माणसाचा. स्वभाव चांगला पाहिजे आणि एवढंच बी आहे पुन्हा. बघा ना ते हा बघा आता त्याला हा सुंदर नियोजन महाराज. 1 नंबर. खरंच आनंद वाटायला पंढरपुरात. एवढा आनंद महाराज एवढा आनंद. आज तुकोबर आहे तुमच्या आमच्या पायात त्याच्यासाठीच पडायचे दादा. हो ऐका ना. जो या देवाचाही देव आणि बळया माझा पंढरीराव. त्याचं नाव चिंतन घ्यायला सांगायले. का सांगायले माहितीये का. दुसऱ्या देवच नाही मायबाप या जगामध्ये. सगळ्या देवाचाच देव आहे. मग बाकी हे आहेत ना महाराज. सेंदरी हेंदरी देवते कोण पूजिती भूते केते. आपल्या पोटाशी रडते मागते शिते. एकच देव आहे जो या देवाचाही देव. माय बाबो
त्याचं नामचिंतन करण्यासाठी सांगायले ते तुकोबार आहे तुम्हाला आम्हाला, आणि ते बी विशेष करून पाया पडून. का नामचिंतन करण्यासाठी सांगायलेत महाराज? या कलियुगामध्ये एकच साधन, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या जगतामध्ये, या महाराज मृत्यू लोकामध्ये एकच साधन. कलियुगा आता वाजलेत 8:50. महाराज मला 9:15 पर्यंत तरी जाऊ द्या, आधीच उशिरा सुरू झाले. होय ताई, मी काय करू? माझ्याकडे काय चुकी आहे का? बरं जाऊ का ताई? तुम्ही म्हणा जातो, नाही तर मी 9लाच सोडतो. आवाज विठाला विठाला विठाला. होय ताई, जाऊ का? कसं 9:15 पर्यंत? हो, तुम्ही पुन्हा कसं सापडत आणा मला? जाऊ का नको 9:15 पर्यंत? किती वाज? 9:30. माय म्हणाली 9:30. ऐका इकडे बघा, थांबा थांबा. 9:30 हे 9चा टाइम येईन दिलाय मला, 9:30चा टाइम तुम्ही दिलाय. हे 9:30चा अर्धा घंटा वाढीणार आहेत का तुम्ही? 9च पाकिट आहे मला. माईला कळालं नाही अजून. विठाला कळाले, माईला बी कळाले. माईनं हात केला ना असा. ऐका माय बापा, ऐका, लक्ष द्या. आता एकच दृष्टांत, नामचिंतन साधना सांगितली तुम्हा आम्हाला, नामचिंतन सांगितली. सर्व संत महात्म्याने तुम्हा आम्हाला तेच सांगितले. आता 2 प्रमाण ऐका. ओ विनवितो सकळ जना, कर जोडोनिया थोर लहाना, दान तुके द्या मज दिना, मने तुकया बंधू राम मना. कर जोडोनी विनवित तुम्हार, तुम्ही वाचले वाचले मला. विठाला विठाला हेची माझी विनवणी, कर जोडोनिया दोन्ही शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. नाथ महाराज एवढे श्रेष्ठ संत होते, देव 36 वर्ष काम करते त्यांच्या घरी, ते सुद्धा हात जोडायले, नामचिंतन करावं. बरं, सर्व संत महात्म्यानं नामचिंतन केलं. एक 5 वर्षाची मुलगी होती अशी. ऐका आता, लक्ष द्या. 5 वर्षाची मुलगी होती आणि ती खेळत 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 असा महाराज गजर चालू लागला, कीर्तन चालू लागले. आली त्या कीर्तनात नाचू लागली. लहान लहान लेकर नाचल्या गोड वाटतात. हे सगळे गावातले लोक म्हणले, बाबा काय पोरगी छान नाचते हो. तिच्या मायबापाला म्हणाली. आणि तीच झाली 18 वर्षाची. किती झाली? तीच झाली 18 वर्षाची. तेच लोक पुन्हा त्या मायबापाला म्हणले, लाज वाटत नाही का तुला? नाचायली कीर्तनात होपत आहे का तुला? बरोबर आहे की नाही? हेच लोक होते आधी, आणि आता तेच लोक तिला म्हणाली. ऐका ना मायबाप, त्या मुलीनं मात्र छंद सोडला नाही. ती बी मुलगी साध्या घराण्यातली नव्हती, ती बी राजाची होती, राजाची पोरगी होती, राजाची. बापानं सांगितलं, बाई मी या गावचा पंतप्रधान आहे. आता मला तेवढं तुमच्या याच्यात सरका येत नाही. मोठा गावचा अधिकारी माणूस आहे आणि मग इज्जत काढू नको, आणि तू असं नाचू
नको पायात घुंगरू बांधून. कशी नाचत होती माहितीये का? आ पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. बापाने एवढा गिलास घेतला कशाचा? म्हणा रसाचा, उसाच्या. इंड्रियलचा रोगलचा घेतला माय बाप आणि महालात गेली. मीराबाईनं गटगट पेला. माय ऐका ना, जन नामचिंतन केलंय का? जन खरंच साधना केली का? ओ मीराबाई साठी प्याला तो विषाचा, लागा कोलाट्याचा ढोल पिटी. देवानं महाराज गटगट पेला. मात्र मीराबाईला काही होऊ दिलं नाही. नामचिंतन जर साधना केली ना, आपल्यापासून महाराज इथून 18 किलोमीटर गाव आहे मंगळवेढा. किती आहे? 18 किलोमीटर. एवढी साधना केली, एवढी चोखोबारायना साधना केली, एवढी साधना केली. जगाचा मालक, विश्वाचा निर्माता, ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी जेवाय गेले. हे चरित्र सांगायला महाराज लय टाइम लागते. महाराज कशासाठी गेली हे मी सांगत नाही, ऐका ना. एका जनार्दनी चोकी याची मात आणि जेवे पंढरीनाथ त्यांच्या घरी. नाथबाबा म्हणतात देव महाराज चोखोबारायच्या घरी जेवाय गेलता. कशासाठी गेलता? पत्नीनं विचारलं मालकाला, मालक सगळ्या संत महात्म्याच्या घरी देव गेला हो, आपल्या घरी काय येत नाही? आपण नीच कुळातले येत म्हणून ना. जाणं त्या भगवंताला सांगा. महाराज पंढरपुरात आले, चोखोबाराय आणि देवाला म्हणू लागले, देवा रात्रंदिवस तुझं भजन केलंय, रात्रंदिवस साधना केली, मीही केली, माझ्या पत्नीने केली. सकाळी 4ला उठायचं तर संध्याकाळपर्यंत तुझं नामचिंतन करायचं. माझ्या घरी काय येत नाही? देवानं आतून आवाज दिला गाभाऱ्यातून, चोखोबाराय काही काळजी करू नका, मी उद्या सकाळी तुमच्या घरी बारस सोडायला येतो. गेली देव. एका जनार्दनी चोकियाची मात जेवे पंढरीनाथ त्यांच्या घरी महाराज चोखोबारायसाठी गेले. ऐका ना माय बाप, जगाचा मालक, विश्वाचा जनिता, ब्रह्मांडाचा धनी असणारा पांडुरंग परमात्मा जननाम चिंतन केलंय महाराज, त्यांच्या सोबत देव उभा राहते. सांगू ऐका ना, माझ्या मारुती बाबा दस्तापूरकरांना रात्रंदिवस नामचिंतन केले. घोडीला जर बसले ना, रात्रभराच्या नियमामध्ये घोडीला जर बसले ना, हात चालू राहत होता, हात चालूच राहत होता. तब्येत घसरली, नांदेडला ऍडमिट केलं आणि केल्या बरोबर महाराज डॉक्टरने सांगितलं 8 दिवस बाहेर निघायचं नाही. वारी जवळ आली. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर मला इथं राहायचं नाही, मला जायचंय. डॉक्टरने सांगितलं कानात ते काय घालतात म्हणा, हेडफोन. कानात मारा टेटोस्कोप घातला, छातीला हात लावला, मारा आतून आवाज येऊ लागला, ओ जे जे राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी डॉक्टरला घाम सुटला, एमडी डॉक्टर घाम सुटला, बापरे म्हणला आपलं मारा ठक ठक वाजत आहे ते हृदय, त्याच्या आतून आवाज येऊ लागला रामकृष्ण हरी. साधा महात्मा नाही म्हणले, हिला कुठं जायचंय, वारीला आली मायबाप. ऐका, नामचिंतनाची साधना केलेल्याची ताकद सांगतो मी तुम्हाला. रात्रंदिवस नामचिंतन केलंय, आज तू कोबर आहे तेच तुम्ही आम्हाला सांगायले. बाबानं, मोठ्या बाबानं रात्रंदिवस नामचिंतन केल्याची ताकद काय तुम्हाला एका मिनिटात सांगावली मी. लक्षपूर्वक ऐका. वारीला आले, आळंदी पासून पंढरपुरापर्यंत आले, आणि आल्याच्या नंतर मायबाप हो ठाकूरबुवाच्या वाड्यात उतरले आणि पोरायला सांगितलं, महाराज अशा जुन्या पोर हो, त्या जगाच्या मालकाला, विश्वाच्या जनित्याच्या ब्रह्मांडाच्या दर्शनाला मला घेऊन चला. गेले महाराज पोराच्या खांद्यावर हात टाकून. ऐका ना, गेले आणि गेल्याच्या नंतर ऐका मायबाप हो, जगाचा मालक, विश्वाचा जनिता, ब्रह्मांडाचा धनी असणारा पांडुरंग परमात्मा बाबा गेल्याच्या नंतर मायबाप हो आपलं सिर कमल खाली करीत होता. काय अधिकार, काय ताकद असन बाबाची. जगाचा मालक आपलं सिर कमल खाली करीत होता आणि बाबा म्हणत होते, देवा काय झालं, माझ्याकडे का बघत नाहीस. त्यावेळेस देव महाराज आवाज देत होता, बाबा नामचिंतनाची साधना एवढी झाली ना तुमची, एवढी झाली ना, अहो माझी ताकद नाही तुमच्याकडे बघण्याची. त्यावेळेस बाबांना सांगितलं, काही काळजी करू नका देवा, अहो त्याचं तोंड बघितल्याच्या नंतर मग कोटी ब्रह्म हत्यामुख पाहता जाती त्या देवाचं तोंड बघितल्याच्या नंतर. बाबानं महाराज सांगाव देवाला, देवा पाय माझ्याकडं. आणि त्यावेळेस देवानं सांगितलं, बाबा एवढी साधना झाली, एवढी साधना झाली, तुमचं वजन माझ्या डोसक्यावर झाले, तुम्ही काहीतरी थोडं तरी मागा ना बाबा, काहीतरी मागा. त्यावेळेस बाबांना सांगितलं, देवा आतापर्यंत कधीच काही मागितलं नाही मी तुला, कधीच काही मागितलं नाही, आणि आता काय मागू. अरे स्वतःच्या लेकराकडे पाहिलं नाही मी, स्वतःच्या लेकराकडे पाहिलं नाही. महाराज या जगासाठी बाबांना अवतार घेतला होता, आपल्यासाठी गेले आणि देव म्हणू लागला, बाबा तुम्ही काहीतरी मागा. त्यावेळेस बाबांना काय मागावं माय बाबू, ऐका ना. ओ पंढरीच्या